यांना देखील धन्यवाद। या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे करता धरता आदरणीय संदीपजी पाटील, अभिनय पाटील, जयजी पाटील यांना देखील धन्यवाद, ज्यांनी आपल्याला खेळण्याकरिता एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे। इथून मात्र फील्ड रचनेमध्ये आपण पाहू शकाल सिद्धेश्वर कोंडले संघ प्रथमतः गोलंदाजी करत असताना सकाळचं सत्र पहाटेचं सत्र सुरू आहे आणि पहाटेच्या सत्रामध्ये अगदी पाहिलं तर 3:30 वाजलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायरच्या मॅचला सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे। अगदी थंडमय वातावरण, हिवाळीचा मौसम आहे आणि थंडमय वातावरण आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन जोडले गेलेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। मॅचला सुरुवात होते, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते। 3 ओव्हरची मॅच, मात्र टार्गेट कितीचं असेल हे देखील पाहावं लागेल। सहयोग केनी, अतिशय जबरदस्त खेळ या खेळाडूचा या स्पर्धेमध्ये राहिला। आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिलाय। गोलंदाजी असो वा फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज अक्षय पाटील। सिद्धेश्वर कोंडले संघाने या स्पर्धेमध्ये आज अनेक नामवंत संघांना मात दिली, त्यापैकी एक धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाला परतीच्या प्रवासाला पाठवणारा हा संघ अर्थात सिद्धेश्वर कोंडले। सन्माननीय संदीपजी पाटील युवा सेना तालुका अध्यक्ष सुयोग केणी यांच्याकरिता शुभेच्छा येत आहेत। इथून मात्र पाहायचे धाव संख्या 1 इथे मात्र घेतली जाते। सन्माननीय संदीपजी पाटील युवा सेना तालुका अध्यक्ष वाडा तालुका यांच्या माध्यमातून सहयोग केणी आणि अमरापूर टीमसाठी शुभेच्छा येतात आणि टीम अमरापूर संघ इथे विजयी झाला तर त्यांच्या माध्यमातून 2000चं पारितोषिक देखील एच स्पोर्ट अमरापूर संघाला दिलं जाईल। जे आमच्या समवेत ऑनलाईन जॉईंट झालेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत। धावसंख्या 1 या अंकावरती पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना अक्षय पाटील गोलंदाजी करतात। स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन अगदी मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा सहयोग केणी। सन्माननीय महेशजी पाटील खरिवली यांना विनंती आहे की आपण क्रीडा मंचावरती येऊन स्थान बनवायचं आहे। आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। खोलवर टप्प्याचा बॉल, दांडी 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 गोल, बडी मछली जाल में फंसी हुई। सहयोग केणी या महत्वपूर्ण लढतीमध्ये अपयशी ठरलाय, त्रिफळाचित केलं गेलंय। पहिला धक्का, पहिली विकेट, सहयोग केणी बॅक टू द डगआउट। पुण्याच्या एकदा फुलर लेनचा बॉल इनफिल्डच्या आतमध्ये सिली मिड ऑफ मध्ये स्वतःला झुकून दिलं आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला। सिद्धेश्वर कोंडले टीमने या स्पर्धेमध्ये खूप चांगलं स्वप्न उराशी बाळगलंय। या स्पर्धेमध्ये आम्हाला क्वालिफायर व्हायचंय, या आकर्षक ट्रॉफीवरती आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव कोरायचंय। धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा। हडकमोल सर आमच्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत, धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात। रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्टान्स बदलला गेला, समोरून धावा येत नव्हत्या अशा पद्धतीमध्ये स्विच हिट केला, बॉलला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारच्या पलीकडे 6 धावांचा आडी। हाय हँडसम षटकार।
कराळे या फलंदाजानं जबरदस्त स्ट्रोक खेळला, रिव्हर्स अटेम्प्ट केला, तिथे यशस्वी झाला आणि या बॉलवर ते ठोकलाय त्यानं षटकार. धावसंख्या 8 या अंकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉल शेष आहेत. अक्षय पाटीलची गोलंदाजी जबरदस्त राहिली होती, परंतु 4थ्या क्रमांकाचा बॉल त्याला आलाय षटकार. धावसंख्या 8 वरती असताना अक्षय पाटीलचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा शफल झाले, प्रॉपर टायमिंग आहे, मिडल ऑफ दी बॅट, फाईन लेग खाली आहे आणि हा बॉल निघून गेलाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक जबरदस्त शानदार दमदार चौकार येतोय करण कराळच्या बॅट मधून, येतोय चौकार. करण कराळे सांगतोय, जरी या ठिकाणी संयोग केनी आउट झाला असेल तरी देखील मी मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अक्षय पाटीलचा अंतिम बॉल. यावेळा पहा समोरच्या दिशेने धावा येत होत्या, हा स्ट्रोक खेळण्याची गरज होती का, हा एक प्रश्नचिन्ह. फलंदाज करण कराळे बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का टीम हमरापूर संघाला. आला होता, परंतु इथे खराब शॉट सिलेक्शन मी सांगेन, कारण ऑलरेडी तुम्ही एक चौकार एक षटकार लगावला होता, अंतिम बॉल होता, तिथे थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं आणि मोह आवरला नाहीये आणि तिथून मात्र स्विचिटचा प्रयत्न केला, एस्टॅनचा फर्निचर उद्ध्वस्त केला आणि त्याचनंतर हा धक्का क्रमांक दुसरा आणि त्याचनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ललित पाटील. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. राकेश काठोळे या गोलंदाजाला प्रमोट केलंय सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्रायकर एंड वरती दिनेश पाटील. दांडी 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 गोल. आणखीन एक धक्का एजे स्पोर्ट हमरापूर संघाला. जबरदस्त गोलंदाजी राकेश काठोळे. आर के रावळपिंडी एक्सप्रेस कोंडले म्हणून ज्या खेळाडूला जाणलं जातं ओळखलं जातं त्याने पहिल्याच बॉलवरती यश संपादित केलंय. तिन्ही फलंदाज त्रिफळाचे झालेत. अगदी पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी. 14 धावा धावफलकावरती, एक बाजूने धावा येत आहेत, 12 धावा धावफलकावरती, एक बाजूने धावा येत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर विकेट्स देखील गमावले जात आहेत. नवीन फलंदाज भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय, एकंदरीत 12 धावा धावफलकावरती आहेत. षटकातला पुढचा बॉल राकेश काठोळे यांचा राईट टर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल भावेश पाटील करिता. आणखीन एक एक्सप्रेस डिलिव्हरी, वेग रफ्तार पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल प्रचंड गतीने हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी भावेश पाटीलला त्या ठिकाणी बांधून ठेवलं जात आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 12 धावा. आजच्या दिवसातील क्वालिफायर अंतिम सामना अगदी पाहिलं तर आज दिवस कोणाच्या नावावरती जाईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राकेश. यावेळेला मात्र ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले गेले फलंदाज. डायरेक्ट हिट झाला असता तर माघारी जावं लागलं असतं. आणखीन एक डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी, पलटवार पाहायला मिळाला. सिद्धेश्वर कोंडले टीम पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या. असं वाटत होतं की आता संयोग केनी आउट झाले, त्यानंतर चांगले बॅटिंग करण कराळे करत होते, ते बाद झाले आणि त्यानंतर या मॅच वरती पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना सिद्धेश्वर कोंडले संघ यावेळी मात्र उंचावून बॉलला मात्र खेळून काढले. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत दूरवरचा अंतर कापून पोहोचलाय. व्हेरी नाईस कॅच.
अक्षय पाटील त्या ठिकाणी होते. आणखीन एक धक्का एजे स्पोर्ट हमरापूर संघाला. गोलंदाजाचं विशेष कौतुक, एकही धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केली नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू डॉट आलेत, 2 विकेट आलेत. महत्वाची ही मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये अशा पद्धतीचा परफॉर्मन्स होणं प्रत्येक टीम साठी एक चांगला संकेत म्हणावा लागेल. गोलंदाज सज्ज पुढचा बॉल घेऊन यावेळेला शफल झाले. फाईन खाली आहे. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. उतार आहे त्या ठिकाणी. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. एक संघाचं स्वप्न होतं की आम्हाला SP फाउंडेशनची स्पर्धा खेळायची आहे, आम्हाला तिथे जिंकायचं आहे, तिथली ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे. आणि तेच स्वप्न उराशी बाळगून हे 2 संघ या मॅच मध्ये संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. 16 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळेला मात्र स्विंग अँड मिस वेग देखील पाहायला मिळाला. बॉल देखील स्विंग झालाय आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय एकंदरीत 4 गडी बाद 16 धावा अशी स्थिती बॅटिंग करत असताना एजे स्पोर्ट हमरापूर संघाची. 3 ओव्हरची मॅच आहे. अगदी पहिला तर आजच्या दिवसातील हा क्वालिफायरचा सामना पाहतोय. अनेक नामवंत संघांनी सहभाग घेतला आणि या नामवंत संघांपैकी हे 2 संघ आता आमने सामने. FDC कुडूस संघाला ही स्पर्धा सोडावी लागली. वर्ध 11 कुडूस संघाला ही स्पर्धा सोडावी लागली. धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाला ही स्पर्धा सोडावी लागली. GB स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट्स तिळशे संघाला देखील ही स्पर्धा सोडावी लागली. उर्वी 11 नाणे संघाला ही स्पर्धा सोडावी लागली. अनेक बलाढ्यशाही अलमान संघ देखील सहभाग होता. त्या संघ देखील या स्पर्धेतून माघारी गेलाय आणि खऱ्या अर्थानं हे 2 संघ हे बलाढ्यशाही संघ आता आपल्या गावाच्या अस्मितेसाठी झगडताना पाहायला मिळतात. असं म्हणतात ना की आम्ही नाही खेळत पैशासाठी, नाही खेळत नावासाठी, आम्ही खेळतो आमच्या गावाची अस्मिता जपण्यासाठी. यावेळी पहा वाईट आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्यामध्ये भर पडली आहे. 17 धावा क्रिकेटमधील अशुभ आकडा आहे 17, परंतु 17 आकडा आपल्या सर्वांना ठाऊक आहे जर्सी नंबर कोणाचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरचा एक महान क्रिकेटपटू AB डिव्हिलियर्स यांचा. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज राऊंड द विकेटने. यावेळेला बिग हिट केल्या. बॉलला इंटू द गॅप खेळले गेलेत आणि बॉल निघून गेलाय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. या मोमेंटवरती हा चौकार अत्यंत महत्त्वाचा होता एजी स्पोर्ट हमरापूर टीमसाठी. तो आलाय चौकार फलंदाज ललित पाटीलच्या बॅटमधून. या चौकाराने टीमची धावसंख्या 21 लॉट्स ऑफ 4 विकेट. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. अजून देखील पाहिला तर 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवरती धावा किती येतील, धावांचं टार्गेट किती असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल खेळून काढलाय. लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलंच झालंय. अवघी सिंगल धाव इथे मात्र आली आहे. या सिंगलने टीमची धावसंख्या 22 अंकावरती. लॉंग ऑफला प्रोटेक्शन होतं. लॉंग ऑन देखील आहे. काऊ कॉर्नर आहे. डीप मिड विकेट आहे. त्याच्यानंतर मिड ऑफ आहे. चांगले क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सिलिया त्याच्यानंतर शॉर्ट कव्हर पॉइंट सिली मिड ऑन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला चॉप केला बॉलला. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे.
या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 26-26 धावा. आता मात्र आकार मिळतोय धावसंख्येला, सकारात्मक धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. असं वाटत होतं की कुठेतरी धावसंख्या रोखली जाते. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवा. धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 बॉलवरती आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज नंदन पाटीलच्या माध्यमातून. या टीमचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे नंदन पाटील आणि स्लॉगरमध्ये त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. परंतु इथून नंदन पाटीलला कमबॅक करायचा असेल तर विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपण पाहतोय ललित पाटीलची बॅट या मॅचमध्ये तळपली आहे. मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल मैदानात दाखल करा आणि आता मॅच सुरू करा. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. उद्या देखील अनेक नामवंत संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग घेताना पाहायला मिळतील. अनेक मोठमोठे तारे सितारे आपल्याला या खेळपट्टीवरती खेळताना उद्या पाहायला मिळतील. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र पाहायचंय पुन्हा एकदा ऑन साइडला मिड ऑन क्षेत्राकडे बॉलला खेळून काढलंय. पहा इथे देखील चुकी पाहायला मिळतेय. असं म्हटलं जातं की घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. इथे सिद्धेश्वर कोंडले संघाचे वासे फिरले की काय हा एक प्रश्नचिन्ह. कमॉन डीजे. मात्र या मोठ्या मॅच मधल्या मोठ्या चुका कदाचित महागात ठरू शकतील. धावसंख्या आपण पाहतोय 30 या अंकावरती. यावेळेला मात्र पाहायचं बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झालाय. डॉट बॉल झालाय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 30 धावा. शेवटचा अंतिम बॉल या डावातील गोलंदाज नंदन पाटीलचा. तर स्ट्रायकर एंडवरती ललित पाटील. पाटील विरुद्ध पाटील अशी लढाई आपण पाहतोय. एक बाजूने नंदन पाटील गोलंदाज तर दुसऱ्या बाजूने फलंदाज ललित पाटील. धावसंख्या 30 या अंकावरती आहे. शेवटच्या बॉलवरती धावा किती येतील. राऊंड द विकेटने अंतिम बॉल. यावेळेला ऑन साइडला मात्र खेळायचं होतं. प्रॉपर टायमिंग नाहीये. पहिली धाव अगदी वेगात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि इथे यशस्वी देखील होतील. चांगली फेकी होती परंतु त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. पहिल्या डावाची समाप्ती झाली. संयोग केनी पास झाल्यानंतर या मॅचची सूत्र हातात घेतली खऱ्या अर्थानं करणने चांगलं फलंदाजी केली. एक चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर शेवट ललित पाटीलने खूप चांगला केला. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 32 अंकावरती आणि विजयाकरिता 18 बॉल आणि 33 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 11 धावांची सरासरी गाठायची आहे बॅटिंग करत असताना सिद्धेश्वर कोंडले संघाला. रोहित सुतार आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या 32-33 धावांचं आव्हान आहे सिद्धेश्वर कोंडले संघासमोर. करोवा मरोचा सामना आहे. गेले अनेक दिवस ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला विजयश्री व्हायचंय हे स्वप्न उराशी घेऊन अनेक क्रिकेटपटू मात्र आज त्यांची उत्कटता शिगेला पोहोचली होती. जिथून सिद्धेश्वर कोंडले टीम देखील स्वप्न बाळगून आहे. एजेस्पोर्ट हमरापूर संघ देखील हे स्वप्न उराशी बाळगून आहे. परंतु जय कोणाच्या वाट्याला जाईल आणि पराजय कोणाच्या वाट्याला येईल हे देखील पाहावं लागेल. 18 बॉल 33 ची गरज.
मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अक्षय पाटील आणि त्याच्या साथीने नंदन पाटील, ही पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2025 स्पर्धेची पहिली रात्र आपण पाहतोय. या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. विशेषतः अभिनय पाटील यांना मी धन्यवाद देईन, त्यांनी मला समालोचनाकरिता आमंत्रित केलं आणि खूप सारी मेहनत त्यांनी घेतली. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून या स्पर्धेकरिता खूप खारीचा मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर अभिनय पाटील आणि संपूर्ण सहकारी, संपूर्ण सवंगड्यांना मी धन्यवाद देईन की तुम्ही खऱ्या अर्थानं खरंच खूप चांगले नियोजन केलं. एक ग्रामीण भागामध्ये नाईटची स्पर्धा भरवणं तेवढंच शक्य नाही आहे, परंतु ते तुम्ही शक्य करून दाखवलं, त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देईन. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या क्रमांकाचं षटक इथून मात्र गोलंदाज भावेश पाटील घेऊन येतात. तर स्ट्रायकर एंडवरती अक्षय पाटील. पहिलाच बॉल बॅटची लिडिंग एज, टॉप एज होता. इथे मात्र प्रयत्न करणं गरजेचं होतं का, हा प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आहे. 1 धावेने टीमचा श्री गणेश झाला, अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 1 या अंकावरती. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. या वाडा तालुक्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा, कमी प्रमाणामध्ये डे नाईटची स्पर्धा आयोजित होत असते आणि त्यापैकी ही स्पर्धा आणि चांगल्या दर्जाचं आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. एक चांगली लाईव्ह टेलिकास्टिंग आपण पाहिली प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. चांगले पंच, चांगले समालोचक या स्पर्धेला लाभले आणि खऱ्या अर्थानं आयोजक खूप दमदार आहेत आणि स्पर्धा संपन्न करण्यामागे खऱ्या अर्थ कोणाचं मोलाचं योगदान असतं ते आयोजकांचं, आणि ते आयोजक इथे आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच बिलोशी ग्रामस्थ. धावसंख्या 1 वरती आहे. नंदन पाटील ऑन स्ट्राईक. हा बॉल हा ट्रॅकर होता, पूल केलाय, सक्सेसफुल झालाय. नंदन पाटीलच्या बॅट बनून आलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि पूल केला, सक्सेसफुल देखील झाला. नंदन पाटील या षटकारानं टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 7 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग फलंदाजी नंदन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 7 या अंकावरती. गोलंदाजावरती थोडासा मानसिक दबाव निर्माण झालाय. भावेश पाटील गोलंदाजी करतायत. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल नंदन पाटीलसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेट खाली आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांचा आडी, आणखीन एक दमदार चौकार. नंतर षटकार आणि त्यानंतर चौकार. नंदन पाटीलला ठाऊक आहे पुढे 2 गोलंदाज घातक आहेत आणि याच गोलंदाजावरती आपल्याला अटॅक करायचं, आक्रमण चढवायचं. पॉवर प्लेचं षटक आहे, इथे मला फायदा उचलायचा आहे आणि तो यशस्वी देखील झालाय. 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल भावेश पाटीलचा नंदन पाटीलसाठी. मात्र इथे खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं नंदन पाटीलकडून. सरळ बॅटने धावा येत आहेत अशा पद्धतीमध्ये स्टान्स बदलला गेला. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. देहष्टीवरती बॉल आदळला गेला. डॉट बॉल आलाय 11 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. अजून देखील पाहिलं तर खूप दूरवरचं अंतर कापायचं आहे. आतापर्यंत 22 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 14 मध्ये धावा काढायच्या आहेत 22. मॅच संपली नाही, मॅच ऑन आहे आणि इथून जर एजे स्पोर्ट हमरापूर टीमला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट बॉल घ्यावे लागतील. 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन भावेश पाटील सज्ज झालाय नंदन पाटीलच्या विरोधात.
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि इथून मात्र रनिंग कॅच टिपला गेलाय, प्रेक्षणीय झेल टिपला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय नंदन पाटील, मोठा मासा काढायला लागलाय. पहिली विकेट डाऊन, धावसंख्या 11 असताना. शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा आहे. आघाडीच्या 3 बॉलवरती तब्बल 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर विकेट आली. इथे जर सिंगल डबलवरती भर दिला असता तर चित्र थोडंसं वेगळं ठरू शकलं असतं. संयम हा तुमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. मग ते क्षेत्र राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या, तुमच्याकडे जर संयम असेल ना तर विजयापासून तुम्हाला कोणी रोखणार नाही आहे. नंदन पाटीलने तीच चुकी केली आणि त्याचमुळे त्याला डगआउटला जाऊन बसावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषभ पाटील. ऋषभ पाटील मैदानात दाखल होत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज भावेश पाटीलने विकेट प्राप्त करून दिली आहे. राईट हँड बॅट्समन ऋषभ पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल खेळायचा होता. बॉल मिडॉनकडे, क्षेत्ररक्षक तिथे देखील उपस्थित आहेत. आणखीन एक विकेट गमावली आहे. मिस्टर ऋषभ पाटील बॅक टू द डगआउट. तीन चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये आणि त्याच उलट आपण पाहिलं तर 2 महत्वाच्या विकेट्स गमावल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संकेत रिकामे. तर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पाटील येत आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची आवश्यकता आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर मॅच विनिंग प्लेअर कोणाला संबोधलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, अधिकाधिक ज्याने आपल्या जोरावरती, आपल्या बुद्धीच्या बळावरती जर सामने अधिक कोणी जिंकून दिले असतील तर केतन म्हात्रे, मॅन फ्रॉम वाकळण, की तो संघाला घेऊन चालतो. ज्या वेळेला धावांची गरज आहे तेव्हा पॉवर हिटिंग करतो, ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट करायचे तेव्हा स्ट्राईक रोटेट करत असतो. तो त्याच्यात बुद्धीचा वापर करून आपल्या संघाला विजय करत असतो. नंदन पाटीलला तेच करायचं होतं. पहिल्या 3 मध्ये 11 आल्या होत्या, तिथे त्याला थांबायचं होतं. अति काही संकटात नाही. विकेट गमावली, त्यानंतर ऋषभ आला. ऋषभने हजेरी लावली, तो देखील माघारी गेलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत रिकामे. तर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अक्षय पाटीलला. यावेळेला मात्र पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग ऑफकडे बॉलला खेळून काढला. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडूची फेकी करतायत तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झाल्यात. अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर होतं, लॉंग ऑफ होतं आणि हा बॉल पाहिला तर मिड ऑफकडे खेळून काढला गेला होता. 2 धावा इथे आल्या. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 13 धावा. प्रत्येक बॉल मागे चुरस पाहायला मिळते. प्रत्येक बॉल मागे आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळते. आता मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 11 आणि 11 मध्ये सिद्धेश्वर कोंडले संघाला धावा काढायचे त्या मात्र 20. मॅच संपली नाहीये. अगदी हृदयाला स्पर्श करणारा सामना. यावेळेला शफल झाले. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे खूप चांगले क्षेत्ररक्षण. बॉलला स्टॉप केलं गेलं, बॉलला थांबवलं गेलं आणि तिथे सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 14 धावा धावफळकावरती. आता मात्र या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 10 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. अगदी पाहिलं तर पहिली रात्र या स्पर्धेची, पहिली नाईट या स्पर्धेची. मात्र आजचा दिवस कोणाच्या नावावरती जाणार? वाडा तालुक्यातील 2 धुरंदार संघ आमने सामने आहेत. एक बाजूने एजे स्पोर्ट हमरापूर तर दुसऱ्या बाजूने सिद्धेश्वर कोंडले. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 14 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल.
यावेळेला बॅकफूट वरती आले, पंच केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय क्लासिकल चौकार फलंदाज संकेत रिकामेच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली 18 धावा. क्लासिकल स्ट्रोक होता, गॅप सिलेक्शन प्रॉपर होतं आणि त्याचनंतर टायमिंग प्रॉपर होता. मिडल ऑफ द बॅट, अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं आणि फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी. 18 धावा धावफळकावरती. पुढचा बॉल गोलंदाज निलेश पाटील यांचा. पुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेला खेळायचं होतं. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र संघर्ष करताना पाहायला मिळेल. 8 बॉल आणि 15 धावांची गरज. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये. रंगतदार मॅच. अगदी पाहिलं तर जबरदस्त स्थितीमध्ये हा सामना जाऊन पोहोचलाय. राईट टर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, इथे देखील अपयशी ठरले. स्टान्स बदलला गेला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. लगातार 2 डॉट बॉल आणि पुन्हा एकदा शिरकाव केलाय या मॅच मध्ये एजे स्पोर्ट हमरापूर टीम. दोन्ही बाजूने हा सामना झुकलाय. चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र 15. हा बॉल या मॅच मध्ये खूप महत्वाचा असेल. 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती संकेत रिकामे आपले हात खोलतील का? अंतिम बॉल निलेश पाटील यांचा राईट टर्म ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. पॅड वरती बॉल अदळलाय. पंचांकडे अपील केले, पंच सहमत नाहीयेत. अक्षय पाटील म्हणतोय की तू थांब, मला स्ट्रायकर एंड वरती यायचं आहे. आणि स्वतःवरती खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचा देखील जल्लोष पाहायला मिळतोय, उत्साह पाहायला मिळतोय. आज मात्र कोणाचे समर्थक इथे वाजत गाजत आपल्या गावामध्ये जातील. सिद्धेश्वर कोंडले की एजे स्पोर्ट्स हमरापूर. 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. मॅच विनर प्लेयर अक्षय पाटील मैदानात आहे. इथून मात्र सामना कोणाच्या बाजूने झुकेल. आज मात्र इथून वाजत गाजत आपल्या गावाच्या वेशीवरती कोणता संघ पोहोचेल. दोन्ही संघांना इथून पुढे देखील आपण शुभेच्छा देऊयात. विजय कोणाचा असू द्या, विजय SP फाउंडेशन उपसरपंच चषकाचा असणार आहे. विजय हा या स्पर्धेचा असणार आहे. विजय या वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचा असणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 18 धावा आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 15 धावांची आवश्यकता. आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज संयोग केणी पाहायला मिळतील, ज्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. परंतु या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना ते अपयशी ठरले. आता गोलंदाजांची धुरा ते सांभाळताना पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. अभिनय पाटीलने खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली, अतिरिक्त मेहनत घेतली. अगदी तळागाळातली तळमळ त्यांची आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. सफल झाले त्यानंतर बॅटची लिडिंग एज. परंतु इथे पहा नशिबाची साथ मिळाली आहे. धावा मिळू शकल्या असत्या. शॉर्ट थर्डमॅन मध्ये हा बॉल अडवला गेला. तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केले. 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकेल. डॉट बॉल आला तर या मॅच वरती अधिराज्य प्रस्थापित होऊ शकेल एजे स्पोर्ट्स संघासाठी. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये विजेता कोण ठरणार. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 14 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंड वरती संकेत रिकामे. यावेळेला अतिरिक्त गती, बॉलला प्रचंड गती पाहायला मिळाली आणि इथून तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली. जे तिसरे पंच आमचे हाजी ममदुल्ले सर आमच्या समवेत जॉईंट आहेत. रिव्ह्यू मागितला गेला बॅटिंग करणाऱ्या टीम कडून.
इट इज अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 18 धावा, 19 धावा. 4 आणि 14ची गरज असताना हा बॉल मात्र अतिशय उंचावर मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय, झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाले. 2 सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 20 या अंकावरती आता 3-13. 3-13 कोणाचे वाजणार? 3 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अक्षय पाटील ऐतिहासिक कामगिरी या स्पर्धेमध्ये रचतील का? 3 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सहयोग केणी यांना पाहतोय, यांचा प्रवास खूप चांगला राहिलाय. 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. मॅच ऑन, मॅच संपली नाही. एक मोठा फटका या मॅचचं चित्र बदलवू शकेल. एक मोठा फटका येणं अत्यावश्यक आहे. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल यावेळेला शफल झालाय. प्रॉपर फटका आहे आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी अक्षय पाटील सांगतोय की मॅच आमच्या हातात आहे, मी मैदानात आहे, मॅच संपली नाहीये. त्याने ठोकलाय षटकार. झालाय. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. अक्षय पाटीलने स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलाय, आत्मविश्वास ठेवलाय आणि त्याने ठोकलाय षटकार. या षटकाराने आता प्रेक्षकांची देखील झोप उडाली आहे, कारण मॅच त्या स्थितीमध्ये पोहोचली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे. 7 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. या 7 धावा मात्र कोणत्या पद्धतीने चेस होतील? त्याला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. खूप महत्वाची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. रंगतदार मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्वालिफायरचा सामना आहे. पहिली रात्र. या पहिल्या रात्रीतील या 2 नामांकित संघ आमने सामने. संघाची परिस्थिती पाहता आता मात्र 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अक्षय पाटीलने ठोकलाय षटकार. या षटकारानं मात्र या सामन्याला चुरस निर्माण झाल्या. अतिशय रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये SP फाउंडेशनच्या माध्यमातून साकारलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा उपसरपंच चषक 2025 स्पर्धेचे प्रतिनिधी संदीपजी पाटील यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा अंतिम क्षणाला जाऊन पोहोचले. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल शफल झाले होते, परंतु इथे पाहायचं आहे डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थानं पाहायचं आता या एंड वरती फलंदाज बाद होतील, अर्थात संकेत रिकामे. शेवटचा बॉल शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरले. मॅच संपली नाहीये. एखादा वाईट बॉल आला, नो बॉल पडला तरी देखील पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकेल. अनेक स्पर्धेमध्ये आपण अशा पद्धतीचे सामने पाहिलेले आहेत. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. लक फॅक्टर तुमच्या बाजूने असेल, नशिबाची साथ जर तुम्हाला मिळाली तर मात्र होत्याचं नव्हतं होईल. काही घडू शकेल. 1 बॉल आणि 7 धावांची गरज. संयोग केणी खूप चांगली गोलंदाजी करतायत. अंतिम बॉल अक्षय पाटील करिता आजच्या रात्रीतला, आजच्या दिवसातील शेवटचा बॉल, ज्या बॉलवरती हव्यात धावा 7. एजे स्पोर्ट हमरापूर विपक्ष सिद्धेश्वर कोंडले. अंतिम बॉल, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल लॉंग स्टॉपला निघून जाईल आणि इथून विजयश्री झालाय एजे स्पोर्ट हमरापूर. इथून मात्र आपल्या नावावरती आजचा दिवस करतोय. सो वेल प्लेड संयोग केणी अँड ऑल टीम. अभिनंदन टीम एजे स्पोर्ट हमरापूर अँड हार्ड लक सिद्धेश्वर कोंडले संघ. तर प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर ललित पाटील.